नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये। तर आज आम्ही जातोय देवदर्शनासाठी आणि कोण कोण आणि कशी कशी होती ट्रिप आणि कसं होतं आमचं देवदर्शन। ब्लॉग कंटिन्यू करा, खूप मजा येणार आहे तुम्हाला। तर निघालोय आम्ही आता जेजुरीला आणि कोण कोण निघलोय बघा। ताई, ही नवरी, ही भाऊजी तर काही येत नाही, भाऊजीचं मागं काय कामावर आता। ही पण ताई येते, वहिनीचं काय कॅन्सल झालं वेळेवर। चला ताई, तुम्ही येत आहे ना? माय कुठे गेली? हे ड्रायव्हर साहेब आणि हा नवरदेवचा भाऊ योगेशराव, आम्ही आहे त्यात। चला, बाला साहेब की जय। चलो जेजुरी। जेजुरीला जाता जाता देवगड पण करून घ्यावं असं वाटलं, देवगडला थांबलोय आम्ही। वाटलं नव्हतं काय झालं, वाटलं नव्हतं पण रस्त्यात आहे म्हणून देवगड करायला पाहिजे। मी पण आतापर्यंत आलो नव्हतो। देवदर्शनासाठी पाय धुवून घ्यायला पाहिजे अगोदर। येलं उचलून घे। भारी परिसर बरं का, मध्ये परिसर भारी म्हणलं। अशा प्रकारे आम्ही देवगड दर्शन घेऊन पुढे निघालो। आता आलोय आम्ही शनी शिंगणापूरला। या शनी शिंगणापूरची खासियत अशी आहे की इथं कुठल्याच घराला दरवाजे नाही। माझा पण विश्वास नव्हता, पण आज मी प्रत्यक्ष बघितलं की सिरियसली इथं कुठल्याही घराला आणि दुकानाला दरवाजे नाहीये। बघा देवाची पावर किती। पूर्ण अंडरग्राउंड रस्ता आहे मंदिराकडे जाण्यासाठी। सर्वांचं आमचं शनी शिंगणापूरचं दर्शन झालेलं आहे। अशा प्रकारे शनी शिंगणापूरचं आमचं दर्शन झालेलं आहे। आता इथून पुढच्या दिशेने रस्त्यात प्रवास करताना भूक लागली म्हणून काय उसाच्या रस्त्यावर दाखवला करून आमच्याकडे मशीन आहे, बैल नाही आमच्याकडे।
शनी शिंगणापूरच्या दर्शनानंतर आम्ही रात्री लेट नाईट अष्टविनायकापैकी एक असलेल्या मयुरेश्वर गणपती मंदिरात आम्ही पोहोचलो. मयुरेश्वरच्या गणपती मंदिरात मयुरेश्वर गणपती दर्शनानंतर आम्ही सकाळी जेजुरीमध्ये पोहोचलो. इच्छा आमची पूर्ण करा. नाव घ्या बायकोचं, तुझे नाव मालकाचं बाई. अक्का बाईचं किती पायऱ्या उचलल्या? 5, 10, 25, 21 सांगायचं देवाला शिवरात्रीचं. किती सांगू? मला 5 पायऱ्या उचलून घेतोय. इच्छा आमची पूर्ण करा. किती मोठी होतो 200 का 500 घ्या. त्यांचं नाही आता, तुमचं काही तुमचं देवदेवी त्यांचं झालं आता, तुमचेच करायचंय. किती दिवस चालू? देव मातंडा देव मल्हारी तूच कुलदैवत माझा खंडोबा. सोन्याची तुझी जेजुरी देवा आणि तू राजा. खंडोबाचं जेजुरी दर्शन आमचं झालेलं आहे. आता तळी उचलण्याची प्रोसेस सुरू आहे बघा. बसा ना खाली. चहा किती घेणार आहे? देव मातंडा देव मल्हारी तूच कुलदैवत माझा खंडोबा. सोन्याची तुझी जेजुरी देवा. सकाळी जेजुरीच्या खंडोबाचं दर्शन पूर्ण झालेलं आहे. आता पुढचा टप्पा तुळजापूरचा आहे आमचा. तुळजापूरला जाता जाता आता इथं आतमध्ये पंढरपूरचं पण आम्ही दर्शन घेतलेलं आहे. फायनली आम्ही तुळजापुरात पोहोचलो आणि चौकातच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं दर्शन झालं. फायनली आलोय आम्ही आता तुळजापूरच्या तुळजा भवानी मंदिरामध्ये.
मंदिरात जाण्याच्या अगोदर आपल्याला बघायला भेटतो उजव्या सोंड्याचा गणपती अगोदर. मंदिरात दर्शनासाठी एवढी गर्दी आहे त्यामुळे आम्ही मुख दर्शन घ्यायचंच ठरवलं. प्लॅन कॅन्सल झाला त्यामुळे आम्ही आता रांगेत उभं राहून दर्शन घेणार आहे. दर्शन घेऊन आल्यावर लोकांना इथं बसायला जागा भेटली. मंदिराची कलाकृती बघूनच भारी वाटत होतं बघ. संध्याकाळच्या वेळेस अजूनच भारी वाटत. लोक इकडे विश्रांतीसाठी बसलेले होते. अशा प्रकारे तुळजापूरचं सुद्धा आमचं दर्शन पूर्ण झालेलं आहे. जे की शेवटचं दर्शन होतं या टूरमधलं. भेटूया परत पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. बाय.